सुपर, एकदम सुंदर. नमस्कार, मी मृणाल कुकिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, संध्याकाळच्या वेळचं खाणं म्हणून चाट हा प्रकार आपल्याला खूप आवडतो. तोंडाला पाणी सुटणारा असा हा पदार्थ आहे. पण आज मी जे चाट करणार आहे ते ऐकून तुम्ही चाट पडाल. आज मी चवळी चाट करणार आहे. चवळी हे कडधान्य आहे आणि ह्या कडधान्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते ब्लड प्रेशर, शुगर आणि पचनाच्या कार्याला मदत करते. त्यात असणाऱ्या प्रोटीन्स आणि कॅल्शियममुळे ते मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयविकार याच्यावर नियंत्रण ठेवतं आणि त्यात असलेल्या फायबरमुळे अन्नपचन सुलभ होतं. अशा रीतीनं चवळी हे एक बहुबळी असं कडधान्य आहे आणि त्यामुळं आज मी त्याचा चाट करणार आहे. ही भिजवलेली चवळी आहे, 2 वाट्या आहे. काल रात्री मी ती चवळी भिजवलेली होती आणि आज सकाळी ती उपसलेली आहे. आपली आमटी भाजीची जी वाटी आहे ना, त्या वाटीनं 2 वाट्या चवळी घेतलेली आहे. एक बटाटा आहे, त्याची सालं काढून मी फोडी केली आहे. हा कच्चा बटाटा आहे आणि त्याची सालं काढून मी तो पाण्यात ठेवला होता. चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला घालते, धने जिरे पावडर आहे ती घालून घेते. किंचित हळद घातली, थोडासा हिंग घातला आहे. चवळी बुडेल एवढंच पाणी घालायचे. मसाले सगळे मिक्स करून घेतले. कुकरचं झाकण मी लावून घेते. गॅस चालू केला आहे आणि गॅसवर चवळी घातलेला प्रेशर कुकर ठेवलेला आहे. आता गॅस मंदच आहे आणि ह्या मंद गॅसवर मी एकच शिट्टी काढून घेणार आहे. कुकरची मी एकच शिट्टी काढून घेणार आहे, कारण समजा 2 शिट्ट्या काढल्या तर कदाचित आपली चवळी गिरणी होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला थोडासा क्रंच हवा आहे. त्यामुळं एकच शिट्टी काढून घेणार आहे. झाकण पडलं की आपण बघायचं आहे. आपल्याला थोडीशी अर्धी कच्ची म्हणता येईल, त्याच्यापेक्षा जास्त अशी शिजलेली चवळी हवी आहे. समजा नसेल शिजली तर आपण नुसती शिजून घेणार आहोत. नंतर एक शिट्टी झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते आणि कुकर गार होण्याची आपण वाट बघूया. चवळी बटाटा जबर शिजवत ठेवलं होतं ना, ते कुकरचं मिश्रण गार होऊन झाकण पडेल तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघून घेऊया चाटचं. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो पण बारीक चिरलेला, काकडी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घ्या. कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, शेव, चिंच आणि खजूर, चटणी, पुदिना, कोथिंबीर, तिखट चटणी आणि दही. कुकरचं झाकण पडलं आहे, पण इथं माझी चवळी म्हणावी तशी शिजली नाही आहे. अजून एखादी शिट्टी चालली असती. आता मी नुसतंच गॅसवर ही शिजून घेते 5 मिनटं. 2 मिनटं झाकण ठेवून घेते, म्हणजे आपली चवळी लवकर शिजेल. मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून परत चवळी शिजून घेतली आणि ती आता थोडीशी स्मॅश करून घेते. आता आपली चवळी छान शिजली. अशा प्रकारे आपण चवळी थोडीशी स्मॅश करायची. बटाटा पण स्मॅश झालेला आहे. मी आता गॅस बंद करून घेते आहे. चवळी बटाट्याचं मिश्रण मी खाली घालून घेते. थोडा कांदा, थोडा टोमॅटो,
थोडी काकडी, कोथिंबीर, पुदिना ह्यांची ग्रीन चटणी घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड चटणी घालते आहे. थोडंसं दही टाकते आहे. शेव भुरभुरली आहे. आज आपल्याकडं कच्ची कैरी नाही आहे, त्याचे बारीक तुकडे असते तर सोने पे सुहागा झाला असता, पण त्याची कसर भरून काढण्यासाठी मी थोडेसे डाळिंबाचे दाणे ह्याच्यावर टाकते आहे. अशा रीतीनं आपले चवी चाट तयार झालेले आहे. पौष्टिक, आरोग्यवर्धक, प्रोटीन, कॅल्शियम आणखीन फायबर्सने युक्त असा एक छान मजेदार चाटचा पदार्थ तयार झालेला आहे. चाट याचा अर्थ मला वाटते चाटणे, तसं ही प्लेट आपण चाटून पुसून खाणार आहोत यात काही शंका नाही आहे. आपलं आरोग्यवर्धक पौष्टिक असा चवळी चाट तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, पण एकदा करून बघाच. मी चवळी शिजवताना मीठ, चाट मसाला, धनेजिरे पावडर घातली आहे, म्हणून मी वरून काहीही घातलेली नाही आहे. पण तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही चाट मसाला, मिरी पावडर, तुम्हाला जे आवडते ते मसाले घालू शकता. मी इथं अजिबात तिखटाचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास मिरची पावडर, मिरचीचे तुकडे घालू शकता. आपल्याला चाटमध्ये काय घालायचं याचं संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. जेवढी तुम्ही पौष्टिक करू शकाल तेवढी करा. अशाच चटकदार, चमचमीत आणखीन नवनवीन रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, वेगवेगळे चाट करून खावा. धन्यवाद.